वर्ली इलाके में महीनों से दूषित और कम पानी की सप्लाई से परेशान नागरिकों ने आज शिवसेना के नेतृत्व में हंडा मोर्चा निकाला। हालांकि मोर्चा शुरू होने से पहले ही पुलिस ने कार्यकर्ताओं को नोटिस भेजकर मोर्चा रोकने की कोशिश की और धारा 144 के उल्लंघन पर कार्रवाई की चेतावनी दी। इसके बावजूद कार्यकर्ता सड़कों पर उतरे और जोरदार नारेबाजी के साथ ठिया आंदोलन शुरू किया। कुछ समय के लिए माहौल तनावपूर्ण हो गया और पुलिस ने कुछ कार्यकर्ता को हिरासत में लिया। इस दौरान माजी महापौर किशोरी पेडनेकर, आमदार सुनील शिंदे, नेते सचिन अहिर समेत कई पदाधिकारी और बड़ी संख्या में कार्यकर्ता मौजूद थे। विधानसभेच्या वतीने मी असेल, आदरणीय सुनील शिंदेजी असतील, किशोरीताई असतील, महेश सावंत असतील, विभाग प्रमुख आशिष चिमुरकरजी आहेत, मंगीताई वर्लीकर आहेत, स्नेहल आंबेकरजी आहेत, यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हंडा मोर्चा काढण्याचा प्रयत्न करत होतो। परंतु आपण सर्वांनीच बघितलं असेल की ज्या हुकुमशाहीने संपूर्ण मुंबई शहरामध्येच हा मोर्चा आणि आंदोलन होऊ द्यायचं नाही, ही भूमिका सरकारने घेतली आणि सरकारच्या आदेशाचं पालन करत असताना पोलिसांनी अडवण्याचं काम आम्हाला केलं। असं असला तरी देखील आम्ही हा मोर्चा पुढे नेणारच ही भूमिका घेऊन हा शिष्टमंडळाच्या माध्यमातून आम्ही आता G7च्या संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही भेटलो, त्यांना आम्ही निवेदन देण्याचं काम केलेलं आहे, परंतु कुठच्याही प्रकारे समाधान आमचं झालेलं नाही। आणि आम्ही त्यांना सांगताना हे सांगितलं की हा विषय आम्हालाही माहिती आहे की मुंबई शहराशी संबंधित आहेत, कारण मुंबई शहराला पाणी देणारे जी 2-3 धरणं आहेत त्याची जी पातळी ही जी कमी होत चाललेली आहे, ती पातळी वाढवण्यासाठी 6,500 कोटी रुपये खर्च केले असते तर आम्ही कदाचित प्रशासन आणि शासनाचं स्वागत केलं असतं। 6,500 कोटी रुपये कॉन्क्रिटीकरणच्या नावाखाली आपल्या जवळच्या लोकांना मलिदा देण्यासाठी वापरलेले आहेत, ही दुर्दैवी गोष्ट आहे। डिसेलेशनचा पाणीच्या बाबतीतला समुद्राचं पाणी हा चांगल्या रीतीने प्युरिफाय करून करायचं असं गव्हर्नमेंट ऑफ इस्रायल बरोबर महानगरपालिकेने केलेला करार आहे, त्याची गेले 2-3 वर्ष चर्चा झाली नाही, त्यासाठी एकही रुपयाची निधीची तरतूद नाही आणि मुंबईकरांवरती हा पाणीचा संकट येणार आहे हे लक्षात असताना पण देखील कुठच्याही प्रकारे शासनाने आणि प्रशासनाने काळजी घेतलेली नाही। त्याचा जाब विचारण्यासाठी संपूर्ण मुंबई शहरामध्ये आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी आणि आदरणीय युवा नेतृत्व आदित्यजींच्या सूचनेनुसार संपूर्ण मुंबई शहरामध्ये आम्ही हा निवेदनाच्या माध्यमातून हंडा मोर्चा घेऊन जाण्याचं काम आम्ही करतोय। G7ला पण आम्ही आज आलो होतो, काही समाधानकारक उत्तर देता आलं नाही, कारण G7मध्ये जेवढ्या बांधकामं वाढलेली आहेत, एवढ्या मोठमोठे हॉटेल्स आहेत, मॉल्स आहेत, त्याच्यामध्ये जो लागणारा जो पाणी आहे आणि ते त्यांना मिळालंच पाहिजे, त्याच्यावर दुमत नाही, पण नवीन बांधकामाला पाणी मिळतो आणि जुन्या चाळीला पाणी मिळत नाही किंवा आमचं पाणी हिसकावून घेतलं जातो अशी भावना सर्व लोकांमध्ये झालेली आहे। म्हणून आम्ही मागणी केली की G7मध्ये नवीन बांधकामांना आमच्या मुंबईतला पाणी स्टील जो होत नाही, पावसाळ्याचा होत नाही, तोपर्यंत अशा लाईन नवीन देऊ नये, त्यांना टँकर वापरू शकतात ते, आणि ज्यामुळे सर्वसामान्य लोकांना विशेषतः स्लममध्ये चाळीमध्ये राहणाऱ्या लोकांचा पाण्याचा प्रश्न हा सुटेल। जे पाण्याची अनेक अडचणी होती तेही देखील नगरसेवक किंवा माजी महापौर ताईंनी आणि सर्वांनीच मांडण्याचं काम केलं। कंटमेशनसाठी एक लवकर फ्लाइंग स्क्वॉड तयार करावा अशी आम्ही मागणी केलेली आहे आणि कंटमेशनच्या बाबतीत आणि